हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण मऊ लुसलुशीत असं मोदकाचं सारण कसं करायचं याची रेसिपी पाहणार आहोत। तर याच्यासाठी मी घेतलेले आहेत इथं 3 नारळ घेतलेले आहेत, तेही अगदी व्यवस्थित खिसून घेतलेले आहेत, एकदम बारीक खिसलेला आहे। इथं गूळ घेतलेला आहे, एक अर्धा किलो गूळ होईल एवढं गूळ घेतलेला आहे। थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, थोडंसं तूप घेतलेलं आहे, वेलची पूड घेतलेली आहे, खसखस घेतलेली आहे आणि एकदम सॉफ्ट असं आपण मोदकासाठी सारण कसं बनवायचं हे पाहणार आहोत। तर इथं गॅस चालू करून कढई ठेवलेली गरम करायला। कढई गरम झालेली आहे, तर याच्यामध्ये मी आपलं थोडंसं तूप घालून घेते। तर तूप घालून घेऊया आपण आता। कढई गरम झालेली आहे चांगली। 2 ते 3 चमचे तूप घालून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडीशी खसखस घालून घेते। खसखसनी खूप छान टेस्ट येते आपल्या मोदकाच्या सारणाला, तर थोडीशी खसखस घालून घेतलेली आहे याच्यामध्ये मी। तर आता याच्यामध्ये किसलेले जे नारळ आहे ते घालून घेऊया। खोबरं आपल्याला 1-5 मिनिटं थोडंसं चांगलं भाजून घ्यायचे। खोबरं चांगलं गरम झालेलं आहे, आता याच्यामध्ये थोडंसं गूळ घालून घेतलेलं आहे मी। तर आता हे चांगलं आपल्याला 1-5 मिनिटं चांगलं हलवून घ्यायचंय। तर याच्यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे। शेंगदाण्याच्या कुटाने टेस्ट खूप छान लागते, तर अगदी थोडंसं 1-2 चमचे हे शेंगदाण्याचं कूट घालून घेते आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत तेही घालून घेते याच्यामध्ये, भाजले जातात चांगले व्यवस्थित। तर सगळ्यात शेवटी आपल्याला आता प्रत्येकाची सारण करण्याची पद्धत ही वेगळी असते। प्रत्येकजण काहीतरी सिक्रेट पदार्थ घालत असतो आणि सारण बनवत असतो। तर मी अशा पद्धतीने सारण बनवलेले आहे, अगदी कमी साहित्यामध्ये बनवलेले आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। गूळ चांगला विरघळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। तर हे सारण झालेलं आहे बघा आपलं। आता फक्त 5 मिनिटांमध्ये जसं छान असं कलर पण किती छान आलेला आहे बघायला सारणाला। तर आपलं सारण झालेलं आहे मोदक बनवण्यासाठी तयार।